नमस्कार मंडळी, आज मी बनवत आहे तुमच्यासाठी स्वीट चिकन चिली। जास्त स्पायसी नाही, फक्त गोड चव आणि माझ्या हातची थोडीशी जादू। या अगोदर सुद्धा मी चिकन चिली आणि पकोड्याच्या दोन सेपरेट रेसिपी शूट केलेल्या आहेत। त्यामध्ये मी डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे। पुन्हा एकदा ही रेसिपी शूट होत आहे कारण ह्यामध्ये मी काही नवीन गोष्टी तुम्हाला सांगणार आहे ज्याने तुमची चिकन चिली एकदम स्वादिष्ट होणार। तर आता मी पकोडे फ्राय करून घेते सुरुवातीला। तर या पकोड्यासाठी पण आपण काय काय साहित्य घेतो ह्याची व्हिडिओची लिंक मी तुम्हाला ह्याच्या शेवटी आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देते, नक्की चेक करा। एक महत्त्वाचं मला तुम्हाला सांगायचं आहे, चिकन चिलीसाठी आपण जे चिकन घेतो ना ते बोनलेस न घेता विथ बोन घ्या आणि त्याची स्किन काढू नका, स्किनलेस घेऊ नका। कारण जर तुम्ही विथ बोन आणि स्किन चिकन घेतलं तर ते चवीला अप्रतिम लागतं आणि खूपच सुंदर सॉफ्ट फ्राय होते। तर आता मी पकोडे इथे फ्राय करून घेत आहे। त्यानंतर आपण चिली कशी करणार ती मी तुम्हाला पटकन दाखवते आणि त्यामध्ये काही गोष्टी तुमच्याशी शेअर करते, तर व्हिडिओ संपूर्ण पाहत राहा। तुम्हाला पटकन सांगते या पकोड्यासाठी मी काय काय साहित्य घेतलेलं आहे। चिली सॉस, सोया सॉस, टोमॅटो केचप, ब्लॅक पेपर पावडर, घरीच तयार केलेला ओला तंदुरी मसाला, ह्यातच आलं लसणाची पेस्ट आहे। 1 किलो चिकनसाठी 1 अंड, चवीनुसार मीठ आणि कॉर्नफ्लोअर व मैदा। कॉर्नफ्लोअर आणि मैद्यामुळे चिकनवर क्रिस्पी आणि कुरकुरीत आवरण तयार होते। चिकन फ्राय करताना पाणी सोडत नाही व तेलकट होत नाही। चिकनला लावलेला मसाला आतल्या बाजूस सुरक्षित राहतो, त्यामुळे चिकन जास्त रसाळ आणि मऊ राहतो। आता आपण चिली करायला सुरुवात करीत आहोत। त्यासाठी मी पकोडे ज्यामध्ये फ्राय केले तेच तेल मी मोठे 2 चमच घेतलेले आहे आणि ही सगळी तयारी मी चिलीसाठी केलेली आहे। त्यासाठी सुरुवातीला आपण आलं लसूण पेस्ट न घालता तुम्हाला चॉप केलेलं आलं लसूण घालायचं आहे। हे जेव्हा दाताखाली येते ना चिली अप्रतिम लागते। 1 किलो किंवा 2 किलो चिकनसाठी आपल्याला भाज्या किती प्रमाणात घ्यायच्या आणि त्या कशा कट करायच्या ते मी त्याचे डिटेल अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे। आपल्या ह्या रेसिपीसाठी मिरच्या ऑप्शनल आहेत असं मी अजिबात म्हणणार नाही, कारण ही स्वीट चिली जरी असली तरी ह्यामध्ये मी सगळ्या टेस्ट ॲड केलेल्या आहेत आणि शेवटी याला स्वीट टेस्ट आणलेली आहे। त्यामुळे लहान मुलांना तुम्ही बिंदास्त द्या, ते आवडीने खातील। आणि मिरच्या त्यानंतर तुम्ही बाजूला काढू शकता त्यांच्या प्लेटमध्ये। तर आपल्याला अनियन कांदा आपल्याला फक्त 50% शिजवायचा आहे। चिलीमधल्या भाज्या आपल्याला 100% एकदम लूज करायच्या नाही आहेत। तर या सगळ्या भाज्या 50% कुक झाल्यानंतर, कांदा शिजल्यानंतरच आपल्याला कॅप्सिकम आणि टोमॅटो एकत्र घालायचं आहे। या सगळ्या भाज्या 50% कुक झाल्यानंतर यामध्ये 1 छोटा चमचा ब्लॅक पेपर पावडर घाला। जे आपण पकोड्यासाठी साहित्य वापरतो ना तेच पुन्हा आपल्याला चिलीमध्ये वापरायचं आहे। आता आपल्याला ह्यामध्ये सगळे सॉस ॲड करायचे आहेत। 1 चमचापेक्षा थोडंसं कमी 1 किलो चिकनसाठी सोया सॉस ॲड करा। त्यानंतर 1 चमचा चिली सॉस आणि 1 चमचा टोमॅटो केचप, हे 2 सॉस देखील खूप महत्त्वाचे आहेत। मोठ्या चमचाचा मी वापर केलेला आहे। हे सगळे सॉस या भाज्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या, व्यवस्थित परतून घ्या आणि 1-2 मिनिट फक्त तुम्हाला परतायचे आहेत। त्यानंतर आपण तयार केलेले पकोडे आपल्याला या मसाल्यामध्ये ॲड करायचे आहेत आणि व्यवस्थित या सगळ्या पकोड्याला हा आपण तयार केलेला मसाला व्यवस्थित कोट करून घ्या। आणखी एक महत्त्वाचं, चिकन चिली करताना पीसेस स्मॉल साईजमध्ये घ्या, लार्ज किंवा मीडियम ठेवू नका। आणि मी जेव्हा चिकन फ्राय केलं तेव्हा पाहिलंच आहे चिकनचे पीसेस मोठे होते, पण ते फ्राय झाल्यानंतर मी कट करून आता चिलीमध्ये ॲड केलेले आहेत। शेवटी ह्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हिरव्या कांद्याची पात ह्याने गार्निश करा। सुरुवातीला सांगायचं राहून गेलं, आपण जो घरी कांदा वापरतो त्याच्या जोडीला चिलीसाठी आपल्याला ग्रीन अनियनसुद्धा घ्यायचं आहे, त्याने चिलीला फ्लेवर छान येतो। तुम्ही जर चिकन चिली किंवा कोणतेही चायनीज आयटम्स बनवणार असतील तर लोखंडाच्या कढईचाच वापर करा। यामध्ये बनवलेले पदार्थ खूप सुंदर तयार होतात। आणि आणखीन एक बेनिफिट असा की हाय फ्लेमवरती आपण शिजवतात हे सगळे चायनीज आयटम्स, तर लोखंड कसं एकदा तापलं की त्याचं टेम्परेचर लवकर डाऊन नाही होत। आणि आणखीन एक महत्त्वाचं, हे तयार झाले ना का लगेच आपल्याला दुसऱ्या भांड्यात ट्रान्सफर करायचं, कारण लोखंडाला रस्ट पटकन लागायला चालू होतो, त्यामुळे लगेचच वॉश करून ठेवून द्या। ही चिली खूपच सुंदर तयार झालेली आहे, अजिबात ऑइली नाही। आपण कमीत कमी तेलाचा वापर करून बनवला आहे, म्हणून ही तुमच्या टिफिनसाठी परफेक्ट असणार आहे।
लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. जेवणाचा आनंद घ्या, नेहमी हसत राहा आणि फ्रेझी फ्रेंड्स किचनसोबत नेहमी राहा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया लवकरच.